जय जिजाऊ. मंचावर उपस्थित असलेले प्रमुख पाहुणे, सर्व जिजाऊ भक्त. योगायोग असा आहे की मला 2 अधिवेशन पार्टिसिपेट करायला मिळेल जिजाऊ ब्रिगेडचं. पहिलं जिजाऊ ब्रिगेडचं इंटरनॅशनल अधिवेशन मयुराताई देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली थायलंडला झालं होतं. मी तिथे गेलो होतो. तेव्हा मला खऱ्या अर्थाने जिजाऊ ब्रिगेड आणि जिजाऊ ब्रिगेडला लाभलेलं नेतृत्वाची जाणीव झाली. दुसरं अधिवेशन परत व्हिएतनाम झालं, तेव्हाही मी गेलो, कारण मी जिजाऊ ब्रिगेडच्या महिलांना प्रॉमिस केलं मी जगात कुठे जरी असेल तर 1 दिवसासाठी सुद्धा आंतरराष्ट्रीय जेव्हा अधिवेशन असेल तेव्हा मी येईल. तेव्हा सीमाताई बोके यांचं नेतृत्व मी जवळून बघितलं. म्हणतात ना की जर नेतृत्व खंबीर असेल तर संघटना खंबीर असते, आणि खरंच हे उदाहरण या 2 ज्वलंत अध्यक्षांचं. तर कृपा करून त्यांच्यासाठी टाळ्या वाजवा. बाकी सगळे मान्यवर बोललेलेच आहे, मी काही जास्त बोलणार नाही. पण माझ्याकडं आंतरराष्ट्रीय मराठा उद्योजक कक्षाचे अध्यक्ष म्हणून मला देण्यात आलेलं आहे, ती जबाबदारी माझ्याकडे आहे. तर 3 अधिवेशनं आम्ही पण केले. पण असं आमच्या लक्षात आलं की जगभर जेव्हा मी फिरत असतो तेव्हा माझ्या लक्षात आलं की बरेचसे मराठा उद्योजक हे जगाच्या पाठीवर आहे, पण आपण त्यांना कनेक्ट झालेलं नाही. उद्योजक म्हणतात उद्योजक आणि उद्योजिका सुद्धा. तर त्या माध्यमातून 15, 16, 17 मे 2026 पुणे येथे पुणे इंटरनॅशनल एक्झिबिशन अँड कन्व्हेन्शन सेंटर मोशी येथे आम्ही ग्लोबल मराठा एक्सपोचं एक आयोजन करत आहोत. असं भव्य दिव्य एक्सपो तो होणार आहे. अजून एवढा मोठा एक्सपो कधीही झाला नाही असा एक्सपो आम्ही करणार आहोत. त्या एक्सपोमध्ये प्रामुख्याने 1000पेक्षा जास्त स्टॉल असणार आहे, आणि राज्यस्तरीय आणि केंद्रातनं बरेचसे मंत्री, ब्युरोक्रॅट्स आणि 100पेक्षा जास्त नामांकित जगभरातील उद्योजक तिथे येणार आहेत. तर ही एक सगळ्यांसाठी खूप मोठी सुवर्ण संधी आहे. आता तुम्ही बघतात नोकऱ्या हा विषय संपत चाललेला आहे, तर अल्टिमेटली आपल्याला उद्योजकाकडे वळावं लागेल. तोच ध्यास धरून, आणि आदरणीय खेडेकर साहेबांचं नेहमी म्हणणं असतं की बुटाच्या पॉलिशपासनं तर तेलाच्या मॉलिशपर्यंत तुम्ही व्यवसाय करावा, आणि त्या व्यवसायाला जगाच्या पाठीवर घेऊन जावं, हाच उद्देश ठेवून आम्ही तो एक्सपो करत आहे. या एक्सपोचं प्रामुख्याने तुम्हाला उद्दिष्ट असं सांगतो की या एक्सपोमध्ये 20% महिला उद्योजिका किंवा 20% महिलांचा सहभाग आम्ही त्यामध्ये घेणार आहोत. तर माझी नम्र विनंती की सगळ्या महिलांनी त्या आपल्या एक्सपोला यावं, आणि तिथे आम्ही आता जी आपली तरुण मंडळी आहे त्यांच्यासाठी स्टार्टअपमध्ये काय करता येईल त्यांच्यासाठी आम्ही काही व्याख्यानं ठेवण्यात येणार आहे, आणि त्याचबरोबर आपला व्यवसाय जगाच्या पाठीवर कसा घेऊन जाता येईल, मराठी माणसाचा व्यवसाय, त्यासाठी पुरेपूर प्रयत्न करणार आहोत. आणि गोगरे सर आम्ही एक म्हणजे असा एक दृष्टिकोन ठेवला म्हणजे स्वतः की येणाऱ्या 5 वर्षामध्ये 1 लाख उद्योजक कसे घडवता येईल याच्यावरती आम्ही भर देणार आहोत, आणि त्या माध्यमातून हे एक आगळं वेगळं एक्सपो आम्ही तिथं करणार आहोत. तर जास्त वेळ न घेता पुन्हा एकदा मी एक नम्र विनंती करतो की सगळ्यांनी या एक्सपोला आवर्जून भेट द्यावी. 15, 16, 17 मे ही कृपया डेट आवर्जून आपली राखून ठेवावी. पुणे जवळ आहे आणि मुंबईकरांकडनं आम्हाला बऱ्याच अपेक्षा आहेत, तर कृपा करून यावे. एक छोटंसं असं आहे की मी आमचे पुणे उद्योजक कक्षाचे अध्यक्ष खामकर साहेब, तुम्ही 1 मिनिटं फक्त आपले ब्रोशर इथं घेऊन या. योगायोग गोगरे सर आणि बाकीचे लोक आहेत, तर त्याचं आपण थोडंसं प्रकाशन करूया. थँक्यू. जय जिजाऊ.